नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राज ठाकरेंचा पाठिंबा. वांगचुक यांची प्रकृती खालवण्यानं काळजी वाटते. संपूर्ण समाजानं पुढे यायला पाहिजे, राज ठाकरेंची मागणी. वारंवार फोन करूनही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे फोन उचलत नाहीत. मामा हे वागणं बरं नवं. अमोल मिटकरींची कृषीमंत्री भरणेंवर नाराजी. केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरीची न्यायालयासमोर कोठडी संपणार. पुन्हा दोघांना न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता. मुंबईत लोकल ट्रेनमध्ये प्रवाशावर कोयत्यानं हल्ला. जखमीवर कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू. अंबरनाथच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील घटना. रायगडच्या माणगावला पावसाचा फटका बसला. गावाकडे जाणारा एकमेव रस्ता दरड कोसळल्यामुळे बंद. बोरमाज गावचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प. अकोला जिल्ह्यात रेल्वे कामामुळे 300 एकर शेती जलमय. हिवरखेडमध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. पाणी साचल्यानं पिकांसह सुपीक जमिनीचंही मोठं नुकसान. जालन्यात सोयाबीनच्या बॅगेवर मूळ किमतीत खडाखोड. बियाणे विक्रीत अनियमिततेचा शेतकऱ्यांचा आरोप. कृषी केंद्र मालकावर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. मावळमध्ये पुन्हा पावसाची हजेरी. सह्याद्रीचं निसर्ग सौंदर्य खुललं. सह्याद्रीच्या विहंगम दृश्यांनी निसर्गप्रेमी भारावले. बीडच्या केसमध्ये विलास घुले हत्या प्रकरणातील उमेश मानेंवर अत्याचाराचा गुन्हा. ज्याच्यासाठी तरुणाचा खून झाला त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा. उमेश माने अडचणीत. बीड जिल्ह्यात जनावरं घेऊन जाणाऱ्या पिकअपची शाळकरी मुलांना धडक. धडकेत 2 जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.